ह्या 4 तर मुख्य सगळ्यांना येतात. उपही आपण शिकवलेलं आहे. तर उपदिशा लिहिताना एक वाक्य लक्षात ठेवायचे, वाघ इकडे आलाच नाही, वाघ इकडे आलाच नाही. आणि मग त्याचा पहिला शब्द फक्त द्यायचा आहे, वाघ इकडे आलाच नाही. दिशा झाल्या, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. हे एकदा टाकलं, एकदा लक्षात ठेवलं की परत विसरत नाही. आता आपण दिशा टाकून घेतल्या, त्याच्यावरून उत्तर काढायचंय. तर पहा, नैऋत्यला पूर्व म्हटलंय, ही नैऋत्य दिशा आहे आणि तिला पूर्व म्हटलंय. नैऋत्यला पूर्व म्हटलंय म्हटल्यावर आपण समजू घड्याळाच्या उलट्या दिशेनं तिसरी दिशा घेतली. त्याच्यानंतर पूर्वेला वायव्य म्हटलंय, पूर्वेला वायव्य, बरोबर आहे, तेच सूत्र आहे, पूर्वेला वायव्य, 1 2 3 तिसरी दिशा आहे. आणि विचारले काय, तर ईशान्येला काय म्हणता येईल. आता ईशान्य दिशा आहे इथे, त्याच्यानंतरची तिसरी दिशा 1 2 3, मग ईशान्येला कोणची दिशा म्हणता येईल, पश्चिम. मग आपलं उत्तर काय आलं, पश्चिम. फक्त निरीक्षणावरून आणि एकदा दिशा लिहिता आलं